मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या खमंग भागात तुमचं स्वागत. आता ओळखला असालच ना, मी ज्योती पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आली आहे पेणमध्ये. पेणमधल्या आशीर्वाद सोसायटीत आपण आहोत. पुन्हा एकदा भेटणार आहोत आपण आपल्या नीला शेठ यांना. नमस्कार नीला भाभी. नमस्कार. तुमची ती कुरकुरीत चकली अजूनही आमच्या प्रेक्षकांच्या पक्की लक्षात राहिली आहे. आता आज तुम्ही काय करून दाखवताय आम्हाला? आज आम्ही गुजराती वानगी खांडवी करून दाखवणार आहे मी. अच्छा, खांडवी म्हणजे स्वीट मार्टच्या दुकानात आपल्याला पिवळ्या कलरचे जे असे रोल मिळतात, हा तेच, ज्याला आपण सुरळीच्या वड्या सुद्धा म्हणतो, त्या वड्या का? हा वड्या का. अरे वा. आम्ही गुजराती मध्ये ते खांडवी म्हणतात. खांडवी. हा. अच्छा अच्छा. आणि ते मी करून दाखवणार आहे. बरं बरं. आपल्याला खायला तर ते खूपच टेस्टी लागतं, पण ते करायचं कसं जरा कठीण वाटतंय. आपण काय काय साहित्य घेतले त्यासाठी? हा साहित्य जास्त नाहीये. अच्छा. ते चण्याचा पीठ आहे, तीळ आहे, अच्छा. ते कढीपत्ता आहे, ते राई आहे, ते हिंग, हे मिरची पावडर आहे, खोबऱ्याचं खमण आहे, ती हळद आहे, ते जिरा, नंतर मीठ, कोथिंबीर गार्निशिंगसाठी, ही तेल आहे, ही ताक आणि एक पाणी. चला, साहित्य तर आपण बघितलं. आता आपण जाऊया खांडवीच्या कृतीकडे. हा. काय घ्यायचंय पहिले? पहिले चण्याचा पीठ घ्यायचं. अच्छा. बघा, आपण 1 वाटी चण्याचा पीठ घेतले. बरं. घ्यायचं आहे. नंतर याच्यात 1 वाटी ताक. बरं. ताक आपण भरून ठेवलेलं आहे. अच्छा अच्छा. ते प्रमाणातच करायचं. बरोबर. म्हणजे आंबटपणा येत असेल ना हा, ताकाने त्याला? थोडा आंबटपणा येते. बरोबर. बघा, आणि याच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्याव्या लागत असतील फोडून ना घ्यायला. एकदम? हा, एकदम मऊ मस्त हा. स्मूथ करायचं. smooth करायचं. जास्तीत जास्त हलवलं की ते जास्त सॉफ्ट होत हा, असेल ना? सॉफ्ट होते. बरोबर. अच्छा. आणि हे भांड सुद्धा मोकळं लागत असेल ना मोकळं हलवायला? हा, याच्यात परत शिजवायला लागते ना. बरोबर. आता आपण 1 वाटी पाणी घ्यायचं. बरोबर. प्रमाण चुकलं की हा, जरा मागे पुढे होतं. हे बघा, अच्छा. 1.5 वाटी पाणी. 1.5 वाटी. बघितलं प्रेक्षक हो, म्हणजे आपण इथे 1 वाटी पीठ घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी ताक घातलं आणि 1.5 वाटी पाणी घातलंय. बरोबर. हा. आता चवीनुसार मीठ. बरोबर. आणि थोडीशी हिंग टाकायची. बरोबर. बघा, हे असं थोडीशी हळद. हलवू का मी? हा, हलवा. चालेल. मिक्स व्हायला लागत असेल ना नीट व्यवस्थित? बरं. आता शिजवून असंच शिजवायचं? हा, असं शिजवायचं. आता गॅस चालू करू. बरं बरं. ओके. आपलं आता हे मिश्रण रेडी आहे. आता आपण गॅस सुद्धा पेटवलाय, गॅसवर ठेवायचं हे. हा. अच्छा. आणि शिजवायचं. हा, एकदम फारपैकी शिजवायचं आहे. बरं. याला कसं काय, म्हणजे मंद आचेवर आहे का हे? नाही, पहिले एकदम फास्ट गॅस ना, नंतर मंद. अच्छा. आणि हे सतत हलवत राहावं लागतं? हा, 1 मिनिट पण त्याला ठेवायचं नाही. असं हे शिजवून एकदम शिजवला पाहिजे आणि एकदम छानपैकी व्यवस्थित ढवळला पाहिजे. आपल्याला यासाठी नॉनस्टिक वगैरे घ्यायची सुद्धा काही गरज नाही? नाही, असं काही नाहीये. अच्छा. नाही, हे आपलं घरचं लोणी असतात ते पण चालते. बरोबर. म्हणजे फक्त हलवत राहणं महत्वाचं. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. हा, मिक्स झाला पाहिजे. पाहिलं प्रेक्षक हो, म्हणजे हे सतत हलवत राहावं लागणार आहे. तुमच्या एक लक्षात आलंय का, सुरुवातीला आपण मोठा गॅस ठेवला होता आणि नंतर एका ठराविक टेम्परेचरवर आपल्याला सतत चमचा हलवून ते पीठ एकत्र करावं लागतंय. जर ते पीठ खाली भांड्याला चिकटलं तर तुमचा पदार्थ बिघडला. त्यामुळे तेवढी काळजी नक्की घ्या.
मंडळी हे शिजतंय तोपर्यंत आपण घेऊया खमंग मेजवानीमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका हा. खमंग मेजवानी. काय आहे? बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. खमंग मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण हे मगाशी शिजवायला ठेवलं होतं पीठ, मला वाटतं ते होत आलंय बरोबर. हा हा, आता मग 2 मिनिटात होईल. आता आपल्याला कसं काय ते पसरावं लागेल ना. हा पसरावं, त्यासाठी प्लास्टिक पसरावं लागेल. प्लास्टिक पसरावं लागेल. हे बघा, हे आता शिजत झालेलं आहे. अच्छा. हा हे- आता आपण हे प्लास्टिक मध्ये टाकायचं बरं. आणि एकदम पसरून घ्यायचं. अच्छा, हे जास्त शिजवून चालत नसेल ना. नाही, नाहीतर, मग पसरणार घट्ट नाही. होतं, बरोबर. पसरणार नाही. आता मला वाटतं हे कढईला चिकटायला लागलंय, म्हणजे आपण शिजलं असं समजायचं. शिजला. हा बरोबर? हा अच्छा. त्याच्यात आता एकही गुठळी राहिलेली नाहीये, कारण त्यांनी सतत तो पदार्थ हलवलाय. हा व्यवस्थित झालेला आहे. आता पसरून घेऊया ना आपण. हा. आता हे जरासं तेल लावायचं हात. मी हलवू का, तुम्ही हे तेल हा, लावून हलवा घेता ना? हलवा 1 मिनिट. हा त्याला सोडायचं नसते. बरोबर. बघा आपण तेल सगळीकडे लावून घ्यावं लागेल ना, म्हणजे चिकटायला नको. चिटकायला म्हणून नको. ना. मग हे आपण ताटावर वगैरे सुद्धा करू शकतो का. हा करू शकतो ना. अच्छा. पण याच्यात काय आहे, एकदम फटाफट होते. हा बरोबर. आणि मोठी जागा आहे त्यामुळे. मोठी जागा आहे. हा. हा. हे झाले, व्यवस्थित चिकटायला लागले. हा चला. ते आता थोडं जड जातं ना शिजल्यावर हलवायला. हा. हा. बघा आता बंद करू गॅस. हो, बंद. आणि इथे पसरून. पसरू. हे पसरण्याची सुद्धा एक ट्रिक आहे ना, पटापट पसरलं तरच होईल. हो. नाही तर थंड झाल्यावर सुद्धा त्याचं व्यवस्थित पसरलं जाणार नाही. आणि हे प्लास्टिक मोठं घेतलं की पटापट पसर. हात घेतो. ओके. पाहिलं प्रेक्षक हो, त्या किती फास्ट करतायत आणि किती काळजी घेतली त्यांनी ते पसरताना सुद्धा. थोडा जरी उशीर झाला तरी ते थंड होणार आणि पसरता येणार नाही, ते लक्षात ठेवा. व्यवस्थित पसरून घेतलंय. हे चमच्यानीच पसरायचं का. हा म्हणजे ओके. किती छान पातळ पसरून झाले आपलं अगदी. आता थोडी वेळा थंड करून दिलं आणि नंतर बघा आता सुटायला लागला की झाली समजा. अच्छा, असं कळतं का. हा असं कळते. बघा आणि खाली तेल लावले त्यामुळे ते हा पटकन. पटकन सुट. बरोबर बरोबर. पण हे व्यवस्थित थंड होणं सुद्धा बरोबर अगदी महत्वाचं आहे. बरोबर? महत्वाचं आहे. बघा आपण करूया. हो हो. बापरे, त्या खाताना किती सुरेख लागतात, पण हे एवढं बघा. सगळं कठीण वाटतं ना करायला. हे सुरीला सुद्धा चिकटत नाहीये ना अजिबात. झालंय म्हणून. बघा असे. आता अच्छा, आपण करू राऊंड करू. असे आता गोल करून ते रोल करणार हा. आपण. अच्छा, ओके. वा, मस्तच. बघा ओके. अच्छा, आपल्याला जेवढ्या साईज मधले हवेत तेवढे आपण हा, करू हा. शकतो. किती मस्त पटापट सुटतंय ना ते अगदी. हा. तेल लावला होता ना. हा म्हणून. बरोबर. आणि अगदी पातळ लेअर आहे त्याची, त्यामुळे खूपच छान लागणार आहे ते. हा. हे बघा. त्याचं काढण्याचं सुद्धा एक टेक्निक असेल ना, अगदी हा. नाजूक हाताने काढावं लागत असेल ना हा. ते. नंतर मागे पुढे होतात मग खराब होतात. बरोबर. बघा रोल पण एकदम मस्त झाले, अगदी छानच. दरवेळेला पेंटच्या स्वीट मार्ट मध्ये मी पाहते हे असे काहीतरी बेसनचे रोल्स असतात, खायला सुद्धा अगदी खमंग लागतात. पण ते होतात कसे काय, गोल कसे करायचे, हा प्रश्नच पडलेला मला एवढे दिवस. पण हे तर अगदी सोपं आहे तसं म्हणाल तर. हा. अगदी हळूहळू काढायला हवेत ना ते व्यवस्थित एक एक.
हा पदार्थ मला वाटतं लहान मुलांना सुद्धा अगदी सगळं आवडेल. एकदम हा, आणि बेसनचा आहे म्हणून हा. एकदम आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी. टेस्टी क्रिस्पी. हे थोडं जरी पसरताना काही झालं की मग असे रोल होणार नाही रोल का होणार व्यवस्थित? नाही. हा, बरोबर. आणि हे जेवढं पातळ करू आपण तेवढे छान छान लागते. तेवढंच छान. म्हणजे काही जण मी ऐकले ताटावर सुद्धा पसरून करतात ना हे. हा, हा. मग ताट घेतलं की धावपळ होत असेल ना, एक ताट संपलं की दुसरं, मग हा. त्यात ते थंड होण्याची भीती असते. भीती असतात आणि नंतर ते एक गार झाले हा, ना हा. मग पसरणार नाही पसरणार, दुसरा. बरोबर. हा. म्हणजे जेवढं जास्त जेवढं मोठं- जास्त मोठं प्लास्टिक घ्यायचं, हा. याच्यावर तेल ठेवायचं. अच्छा. जरासा हात लावले ना तेलाचा हा. मग पटापट निघते. पटापट निघतात, बरोबर. हा. आणि मग ते अगदी छान रोल असे हा. निघतात. अगदी छान मस्त रोल तयार झालेले आहेत, अगदी स्वच्छ निघालेत, काही चिकटलं नव्हतं प्लास्टिकला. हा. मग आता याला काय करायचं पुढे? आता आपण एक फोडणी द्यायची अरे वा. आणि नंतर गार्निशिंग करू. बरं बरं. फोडणी देऊ. हो हो. मला वाटतं हे सुद्धा पीठ आपण तेल वगैरे टाकून खाऊ शकतो ना. हा. आणि ते आम्ही गुजरातीमध्ये काही याच्यात ढोकळी पण बनवते, अच्छा. त्याची भाजी पण बनवते. अरे वा. हा, ते पण होतं. अच्छा. आणि कच्च्या तेलाने पण खाते तरी म्हणजे फुकट जात नाही. फुकट नाही जात. बरोबर. पाहिलं प्रेक्षक हो, कोणतीही गृहिणी कोणताही पदार्थ वाया जाऊ देत नाही. आता हे आपलं उरलेलं जे पीठ आहे, जसं भाभी म्हणाल्या, आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूनही खाऊ शकतो किंवा याची भाजी सुद्धा करू शकतो आणि त्याचा वास इतका सुंदर येतोय ना, म्हणजे असं सुद्धा खायला खूप टेस्टी लागणार आहे. आणि आता तर त्याच्यावर फोडणी पडणार आहे, म्हणजे क्या बात आहे. चला बघूया ना फोडणी कशी हा, घालायची. फोडणी द्यायची. चला बघा, आपण आता तेल झालेलं आहे. आता फोडणीची तयारी केलेली ना. मोहरी याच्यात थोडी जास्त लागते. अच्छा. गुजराती तडके खूप प्रसिद्ध असतात हा. ना. बघा आता जिरा. अच्छा. तीळ सुद्धा फोडणीत का? हा, तीळ फोडणी दे. अरे वा. पण हे करताना काळजी घ्यावी लागत असेल ना, अंगावर उडूच असतं. बघा आता कढीपत्ता. आता घेऊ. ओके. आता आपण त्याच्यावर ते ओतणार आहोत ना. हा, याच्यात टाकणार. अच्छा. आणि प्रत्येकावर व्यवस्थित गेलं पाहिजे ना. हा. अरे वा, सगळं ते अगदी राई, जिरं, तीळ, त्याच्यामुळे अगदी खूप छान लुक आला ना त्याला. बघा हिरवा कलर सुद्धा दिसतोय कढीपत्त्याचा, खूपच छान वाटतंय, एकदम टेम्पटिंग दिसते. आता हे आपली खांडवी तयार झालेली आहे. खूप छान. फोडणी पण दिलेली आहे. अच्छा. आता आपण गार्निशिंग करायचं आहे. अरे वा. हा, बघा आता हे साहित्य आहे. मिरची पावडर आहे, हे आपण कोथिंबीर आहे, आणि हे आपण खोबऱ्याचा किस आहे. बरोबर. आता आपण टाकू. हा, टाका. चला. म्हणजे आता आपल्या याच्यात सगळे रंग येणार आहेत. पिवळा हा, आहे, हिरवा आहे, हिरवा, रेड आहे, हो, लाल. व्हाईट. व्हाईट. तुम्ही दाखवा कसं काय गार्निशिंग चला, करायचं. करू. हो हो. बघा आपण हे मिरची पावडर टाकते थोडासा. मिरची पावडरनी थोडं तिखटपणा येत असेल ना तिखटपणा त्याला? येते आणि याच्याने गार्निशिंग रंग सुद्धा छान. रंग सुद्धा छान वाटते. बरोबर. बघा. आता आपण एक घेऊ कोथिंबीर. एकदम बारीक चिरून टाकायची कोथिंबीर, म्हणजे खूपच छान छान वाटते. बघा आता हे खोबऱ्याचा किस आहे. अरे वा, खोबऱ्याच्या किसानी तर अजूनच एकदम सुंदर दिसायला सुंदर लागली. दिसते. हे बघा, हे आपली खांडवी झाली तयार. मेजवानी 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 खमंग मेजवानी. हे बघ ज्योती, तू आता हे खाऊन बघ आणि कशी झालेली आहे ती सगळ्या प्रेक्षकांना पण दाखव, आणि तू पण खाऊन बघ Yes. कशी झालेली. ते दिसतंय एवढं टेम्पटिंग की मला. तू आता खाऊन तरी बघ. अरे वा, आता मी हे खाऊन बघणार आहे. क्या बात आहे, मस्तच झाले. खूप छान टेस्ट झाली याला. थँक्यू. अगदी सगळ्या फोडणीची टेस्ट सुद्धा त्याच्यात उतरली आणि खूपच छान झाली आहे. मग प्रेक्षक हो, तुम्हीही ही डिश नक्की घरी करून बघा. नीला भाभी, बोलो. तुम्ही आज एवढी छान रेसिपी आम्हाला करून दाखवली, त्याबद्दल खमंग मेजवानीतर्फे आमच्याकडून ही छोटीशी भेट.
थँक्यू. धन्यवाद. मंडळी, अशाच छान छान रेसिपीज घेऊन आम्ही पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय.